अवघ्या 24 वर्ष वैष्णवीच्या लग्नानंतर 2 वर्षातच दुर्दैवी अंत झाला. पैशाच्या हवासापोटी एका लेकीचा बळी गेला. चिमुकला जीव पोरका झाला. त्याचा लवकर ताबा मिळावा यासाठी माहेरच्यांचा जीव कासावीस होत होता. अखेर 5 दिवसांच्या अश्रूनंतर वैष्णवीच्या 10 महिन्याच्या बाळाला आजीच्या कुशीत विसावण्याची जागा मिळाली. आमची मुलगी गेली, पण तिची माय परत आली, अशा भावनांनी भारावलेल्या वैष्णवीच्या आई स्वाती कसपटे यांनी नातवाला मिठीत घेतलं. बाळाला पाहून कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. नमस्कार, मी राजेश सावंत, प्रहार न्यूजलाईनमध्ये आपलं स्वागत करतो. ही कहाणी आहे वैष्णवी शशांक हगवणे या 24 वर्षीय विवाहितेची, जिनं आयुष्यातील सगळी स्वप्न एका धाग्यात गुंफली. मात्र 17 मे रोजी तिनं गळफास घेत आत्महत्या केली. ही आत्महत्या नाही तर छळ करून केलेला घात होता, असा आरोप तिच्या पालकांनी केलाय. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा 10 महिन्यांचा चिमुरडा जनकराजे पोरका झालाय. यातील त्रासदायक बाब म्हणजे तिच्या मृत्यूनंतर बाळाचा पत्ता लागू शकत नव्हता. 5 दिवसांपासून त्या बाळाचा ठावठिकाणा नव्हता. अचानक एका अनोळखी व्यक्तीनं बाळाची आजी स्वाती कसपटे यांना फोन करून तुम्ही शोधत असलेले बाळ माझ्याकडे आहे असं सांगितलं. हा फोन कॉल म्हणजे अंधारात आशेचा एक टिमटिमता दिवा होता. त्या व्यक्तीनं बाळ घेण्यासाठी बाणेर इथं महामार्गावर बोलावलं. तिथे गेल्यावर चिमुकल्या जनकराजेला आजीच्या स्वाधीन केलं. तो व्यक्ती निघून गेला. बाळ आजी आजोबांच्या कुशीत सुखरूप आलं. बाळाचे आजोबा अनिल कसपटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, केवळ आमचं नातवंड नाही, ती आमची वैष्णवी आहे. तिची आठवण, तिची सावली आमच्या सोबत आहे. आम्ही त्याचं बालपण प्रेमानं, काळजीनं फुलवणार आहोत. त्याला आता कोणीही आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.